महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या दिनांक 13 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत सुधारित निकषानुसार खानापूर मतदारसंघातील काही गावांचा समावेश करण्यात आला। परंतु खानापूर घाटमाथ्यावरील सर्वच गावे ही डोंगराळ भागातच विखुरलेली आहेत। त्यामुळे सर्वच गावांचा समावेश होण्याबाबत शासनाकडे सातत्याने मागणी होती आहे। त्यामध्ये बेणापूर, बलवडी, जाधववाडी, मेंगानवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द, हिवरे, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, भडकेवाडी, धोंडेवाडी या गावांचा शासन स्तरावर घोषित केलं असलं तरी या गावांच्याच आजूबाजूला असणाऱ्या गावांवर शासनाने का अन्याय केला असा सवाल शासन स्तरावर सांगली जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी शासनाकडे केला। यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे। खानापूर तालुक्यातील गोरेवाडी, सुलतानगादे, रामनगर, जखीनवाडी, करंजे, पोसेवाडी, ऐनवाडी व आटपाडी तालुक्यातील खरसुंडी परिसरातील अन्य वंचित गावे सहित या गावांचा समावेश नाही। सदर गावे सुद्धा डोंगरी भागातच आहेत। त्यामुळे शासनाने या गावांचा सुद्धा समावेश केला पाहिजे असा आग्रह अजितदादांकडे केला। कारण या वंचित गावातील लोक शासनाच्या विविध योजनांच्या सवलतीपासून वंचित राहणार आहेत। त्याचबरोबर या ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींना त्यांचा प्रवेश कामी व शिक्षणासाठी शासनाचा लाभ घेताना अडचणी येणार आहेत। तर या वंचित गावांना न्याय मिळावा म्हणून राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आमचे नेते श्री अजितदादा पवार यांना समक्ष भेटून या गावांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या स्तरावर प्रशासनास त्वरित सूचना करण्याबाबत विनंती केली। दादांनी त्वरित या विषयात लक्ष घालून सकारात्मक निर्णय खानापूर मतदारसंघातील डोंगरी क्षेत्रातील वंचित गावांना मिळेल अशी ग्वाही वैभव पाटील यांना दिल्याची माहिती वैभव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तडफदार, दमदार आणि येणारे आमदार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।